तुम्ही आता सगळे हिप्नोटाईज झाला होता थोड्या वेळापूर्वी, जे झोपले होते सगळेच झोपले होते, ते हिप्नोटाईजची ट्रिक होती. आणि त्याहीपेक्षा जास्त मी ग्रॅमस्टर केली रेकीमध्ये. रेकीमध्ये अगेन शरीराची ऊर्जा जशी तुम्हाला सांगितली मी, म्हणजे थॉट्स वर्क करतात तेही शिकले. सो एक एवढं फक्त लक्षात ठेवा की तुम्ही जे बोलता तेच सिद्ध होतं, तेच सिद्ध होतं. तुमच्याबरोबर आतापर्यंत जे घडलेलं आहे हे तुमच्या विचारांमध्ये घडलेलं आहे. तुमची मुलं तुमच्या ऐकत नसतील, काय म्हणतो तुला काय आवडतं माहीत नसतं. तुम्ही विचार करताय त्याला असं वाटायचं की तुला आवडतं विचार करायला. ब्रह्मांड काय म्हणतं, तुम्ही जसे विचार करत आहात हे तुम्हाला आवडतंय म्हणून तुम्ही करताय, मग त्याला तेच द्या. तर त्याच्यात भाऊ देत. तुम्ही बघितलं असेल एका व्यक्तीला खूप अडचण आहे, खूप अडचण आणि एखादा खूप एन्जॉय करतो लाईफ, त्याच डिपार्टमेंटमध्ये राहून काहीच टेन्शन नाही, हसतायत, एन्जॉय करतायत, फिरत जातात, सोडत आणि आपण काहीच करत नाही. अरे हे काय नवीन नाटे, त्याच्यामध्ये काय वेगळं आहे. लक्षात घ्या, निसर्गाने तुमच्यावरती कुठल्या कोणाचा अन्याय नाही केला, कोणावरती अन्याय नाही केला. 2 हात 2 पाय, पोट, हृदय, डोळे, कान, नाक, पोट, गाल आणि डोकं सगळ्यांना सेम दिलं, सगळ्यांना सेम दिलं. पण फक्त काय बदललं माहिती का, तुमच्या मनातले विचार. आणि विचार ऊर्जेवरती काम करतात. ऊर्जा संपली, विचार संपले. मग या ब्रह्मांडाचं एकमेव काम हे, बरं मी बोलत नाही बरं, हे सर्व सायन्सनी सिद्ध केलेलं आहे. मग तुम्ही जो ऊर्जा, तुम्ही जो विचार वरती फेकणार ते डबल होऊन येतं तुमच्याकडे. मग मी लोकांना काय सांगतो, कर्ज वाढते ना, तू असं ना तू बोस कर्ज वाढतंय, माझं कर्ज कमी होत चाललंय असं विचार. तुम्ही म्हणाल नोकरीचं टेन्शन आहे, नोकरीचं टेन्शन आहे, नोकरी गेली तर नोकरीचा प्रॉब्लेम आहे, नोकरीचा प्रॉब्लेम आहे. कशा विचार करता? अहो तुमची गरज आहे 100%, 100% तुमची गरज आहे. मग आपण ठीक आहे ना, असं काहीतरी प्रॉब्लेम सांगते त्याला, प्रत्येकाची मुलं अभ्यासाला बसतील, तुम्ही स्ट्रेस पासून मुक्त व्हाल. फक्त म्हणायचंय काय, मी निवांत आणि आनंदी जीवन जगतोय. सकाळी निघतानाच माहित नाही आज काय होतं ड्युटीवरती, असा विचार करून निघत असाल तर तुमच्याकडे दिवसभरामध्ये अशीच तुम्हाला ते त्रासदायक आमच्यासारखे बायकर्स मिळतील, कारवाले मिळतील की जे तुम्हाला म्हणतील हो सपोर्ट आम्ही धरणार नाही, चलाल मिळणार काय नाही, भांडण कुठलं चलाल मिळणार, म्हणजे तू मे मग भांडणं विणणं, मग परत ते किचकिच. मग तुम्हीच नका ना विचार करू, तुम्हीच नका विचार सांगा. मला सगळे चांगले लोक भेटत आहेत, जे पण तुम्हाला हवं ते चांगलं मागा ना, मागून तर बघा ना. आजपर्यंत नव्हतं मागितलं, हे तर सिद्ध केलं मी की तुमचं डोकं, तुमचा विचार तुमचं काम करतंय, तुमचा विचार तुमचा ऐकतंय. म्हणून अजून एक प्रात्यक्षिक करतो मी लगेच तुमच्या बरोबरच. तुमचे विचार खरंच अजून आपण सिद्ध करू की खरंच तुमचं ऐकतं की नाही, तुमचं शरीर तुमचं ऐकतं की नाही, परत करून दाखवतो दुसरं एक प्रात्यक्षिक. आणि मग ते केल्याने जर तुमच्यात फरक पडत असेल, तुमच्या घरात फरक पडत असेल, तुमच्या बँक बॅलन्समध्ये फरक पडत असेल, तुमचे सुपेरियर्स तुमचे जर ऐकत असतील. प्रॉब्लेम काय होतो माहिती का, हा प्रॉब्लेम आत्ता नाही आहे, तुमचा नाही आहे, सगळ्यांचाच आहे. जेव्हा आपण शाळेत होतो ना तेव्हापासून टीचर आणि ती टीचर अशीच आहे, ती टीचर तशीच आहे, लहानपणापासून सवय लागली आपल्याला. मग कॉलेजमध्ये तो डीन तसाच आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे. जे पण सुपेरियर आहेत ना आपल्यापेक्षा वरचढ पोस्टवरती आहेत त्यांच्या विरोधात बोलायचे. मग कुठे जॉबला गेलात, कुठेतरी मॅनेजर असेल, अरे तसाच आहे तो, काय मॅनेजर येतो त्याच्यापेक्षा त्या पोस्ट ही पाहिजे होती किंवा मी पाहिजे होतो, ह्या विचारामध्ये आपण मरकटून गेलो आहे तो त्या पोस्टवरती, काही प्रॉब्लेम नाही आहे, तो पण माणूसच आहे. पण तुम्ही विचार करताना असा विचारा, माझा आणि माझ्या सरांचं खूप चांगलं पटतंय. आता पटत नसेल ना, कदाचित आता पटत नसेल, आता तुम्हाला बोलावं लागेल, विचारायला नाही माझं सर्व पटतंय, आता ते माझ्याबद्दल चांगला विचार करतात, कारण मी पॉझिटिव्ह विचार करतोय त्यांच्यासाठी म्हणून. आणि मग तुम्ही बघाल की अरे ऑटोमॅटिक सर्वांमध्ये काहीतरी परिवर्तन झालंय. आमच्या सुपेरियर जे होते त्यांच्यामध्ये मॅनेजरवरती किंवा तुमची जे पोस्टवरती असं त्यांच्यामध्ये काहीतरी परिणाम झालाय आणि ते चांगले व्हायला लागले माझ्याशी अचानक. हे कशामुळे झालं माहिती आहे, माझ्यामुळे नाही, तुमच्याच फक्त पॉझिटिव्ह विचारामुळे. कोणाबद्दल, त्या व्यक्तीबरोबर जो व्यक्ती तुमच्याबरोबर पहिले नीट वागत नव्हता, नीट बोलत नव्हता, नीट काही करत नव्हता. तुम्हाला खोटं वाटेल, एखाद्या घरातला पळून गेलेला व्यक्ती सुद्धा मी परत आणलाय फक्त
फक्त विचारांच्या थॉट्समुळे. एवढं हे तुमचं ब्रेन स्ट्रॉंग आहे. चला ऊर्जेचा वापर करून बघूया, लगेच समजेल तुम्हाला. आवडेल करायला? चला सुरुवात कर. बीच कुठे उघडं गेलेलं आहे. अंडरस्टँड माय पॉईंट. याचा अर्थ की तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्यातनं बाहेर काढण्यासाठी कोणतरी ऑलरेडी आहे. तो तुमच्यापर्यंत का पोहोचत नाहीये? कारण तुम्ही असे उभे आहात याच्या मागे, आणि तो व्यक्ती तिकडे उभा आहे, इकडे आहात. हे विचारांचं जाळ आहे, हे निगेटिव्ह विचार जाळ आहे. मी एकटाच आहे, माझं कोणच नाहीये, मला कोणी सांभाळूनच घेत नाहीये, फक्त मलाच प्रॉब्लेम आहे, मग मलाच प्रेशर आहे, मी माझं माझं करू, हा मला खूप टेन्शन आहे, आता खूप आलं, मी काय करू. मग हे जे विचार आहेत ना, हे तुमचे इथे अडकलेले आहेत. याला मुक्त करा, हा फडा बाहेर काढून टाका, हा मुक्त व्हा, आणि मग पहा तुम्हाला सोल्युशन्स मिळतील. आणि प्रॉब्लेम यायलाच पाहिजे, तेव्हा कुठे डोकं स्ट्रॉंग राहतं. म्हणून प्रॉब्लेम येऊ देत, आणि मागताना काय मागा? सोल्युशन मागा. ऑटोमॅटिक त्याच्या मागे मागे सोल्युशन येईल. आणि बहुतेक वेळा असं होतं, मी सांगितलं मी की 64,500 निगेटिव्ह विचार आहेत. 64,000 निगेटिव्ह विचार आहेत. आता तुमचे दिवस, आता इथे बसल्यापासून खूप आपण निगेटिव्ह विचार टाकून बसलोय ऑलरेडी. मग काय करायचं? थॉट्स वर्क. ब्रह्मांडाचं काम काय? जे तुम्ही आज विचार केलाय ते तुम्हाला देणं, एवढंच काम आहे ब्रह्मांडाचं. हे तुम्ही काळ्या दगडाची रेष ऐका. तुम्ही आता नंतर गेल्यानंतर गुगल सर्च करा, यूट्यूब सर्च करा, काही सर्च करा, त्यात हेच दिलं आहे. तुम्ही जे विचार करता तेच तुम्हाला मिळणार आहे. हे एवढं असल्यामुळं जर समजा मी निगेटिव्ह विचार केला तर मला पुढे जाऊन निगेटिव्हिटी मिळणार. जर मी विचार करतो की माझं कर्ज वाढतंय तर ते 100% वाढणार. त्याचा व्याज वाढेल, नाही तर RBI कडून नवीन नियम मिळेल. 9.5चं 10.5 झालं. हा, मग निगेटिव्ह विचार तर ऑलरेडी टाकलाय ना आपण. आता काय करायचं? बसतो माणूस आहे, निगेटिव्ह विचार करणारच आहे. मी किती जरी म्हटलं, किती जरी डोकं आपटलं तरी निगेटिव्ह विचार येणारच आहे. मग काय करायचं? माझं असं म्हणणं आहे, दिवसभर तुम्ही खूप थकाथकीच्या याच्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला ते समजणार नाही, पण रात्री झोपण्याच्या 5-10 मिनिटं अगोदर मी आज कोणते कोणते निगेटिव्ह विचार करे हे लिहा किंवा विचार करा. शक्यतो लिहिले खूप चांगलं. तुम्हाला तुमचं मन स्कॅन करता येईल की मी दिवसभरामध्ये काय काय निगेटिव्ह विचार करतोय. आपण दुसऱ्यांचं स्कॅन करतो, दुसऱ्यांना आपण सांगतो, पण आपण स्वतःचं करतो का? नाही करत. लिहिणं हे उत्तम, पण नाही बाबा लिहायचं. मग विचार तरी करा की मी काय काय निगेटिव्ह विचार केले, आणि मग त्या प्रत्येक निगेटिव्ह विचाराला 2 पॉझिटिव्ह विचार लगेच विचार करा. लगेच विचार करा. आणि कधीच म्हणू नका की मला कंटाळा येतोय. नेहमी मला फ्रेश वाटतंय. हा, मला माहिती आहे कंटाळा येतोय, दुखतंय, त्रास होतोय, पण ड्युटी सुटल्याच्या नंतर, आता मी घरी गेल्याच्या नंतर मस्तपैकी झोपणार नाही. मग फील करा की हो, मी एन्जॉय करतोय, मी मुलामुळे खेळणार आहे, मी टाइम स्पेंड करणार आहे, मला फ्रेश वाटतंय, मला फ्रेश वाटतंय, मला फ्रेश वाटतंय, मला आनंद होतोय. 3दा बोला फक्त, आणि 2दाच घरी जा. तुम्ही बघा, अरे पहिले मला कंटाळा यायचा, आता नाही रे. एक 1 to 2 days लागेल, 2-3 दिवस लागतील, पण येईल. आणि मग ते मला, अरे मी फ्रेश दिसतोय, फ्रेश वाटतंय. घरचे लोक म्हणतात, अरे काहीतरी बदललाय, चांगलं वाटतंय आम्हाला पण. कारण टाइम स्पेंड प्रत्येकाला आवडेल ना करायला. ठीक आहे, चालेल. मग पुन्हा एकदा एक शांत झोपेत जायचं आपण, मजा येईल. हां, चला. असं मी माझ्या प्रत्येक लेक्चर सांगतो. हनुमानजी जेव्हा इथे होते तर सांगावं लागलं, अरे तुम्ही उडू शकता. ते तर बालवयामध्ये खेळत राहिले होते, इकडे खेळ तिकडे खेळ, नुसतं खेळ 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 खेळत होते. त्यांना सांगावं लागलं, नारद मुनी खाली आले, अरे बाबा तू उडू शकतोयस, तुझ्यामध्ये वेगवेगळी ताकद आहे, तुझा जन्म काहीतरी वेगळ्या कामासाठी झालाय. तसं तुमचा जन्म काहीतरी वेगळ्या कामासाठी झालाय. तुम्ही काय करताय? सकाळी उठला, डबा घेतलात की आलात ऑफिसमध्ये, काम केलं, टेन्शन घेऊन घरी गेलात, झोपलात, परत दुसऱ्या दिवशी परत जायचं इथे. कधी विचारलं आपल्या मनाला की माझा जन्म का झालाय बाबा? एवढी करोडो जनता आहे, त्याच्यामध्ये माझा जन्म झाला, कशासाठी झाला? मग त्यासाठी रोज सकाळी उठल्याच्या नंतर फक्त थोड्या वेळ डोळे बंद करून बसा. काहीच करू नका, काहीच करू नका. डोळे बंद करा आणि फक्त एवढंच म्हणा की माझ्या शरीरातलं सर्व टेन्शन, सगळं डिप्रेशन उडून चाललंय. जाऊ देत ना उडून. आपण कोण आहे?
सॉल्व्ह करू शकताय तुम्ही? नाही करू शकतो. तुम्ही करू शकणार नाही, करू शकतो तुम्ही. कोणीच नाही आहात, मी कोण नाही आहे या जगामधला कुठलाही व्यक्ती किंवा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. कोण सॉल्व्ह करू शकेल? तुमचे विचार आणि हा निसर्ग, हा ब्रह्मांड. आपण काय करतोय? ते ओझं घेऊन फिरतोय. ते ओझं घेऊन फिरू नका. पुन्हा एकदा प्रत्यक्षित करूयात की खरंच तुमचे जी ऊर्जा जी आहे ती काम करते की नाही. त्याच्या अगोदर एका क्षणात आपली झोप कशी उडवायची आणि फ्रेश कसं व्हायचं ते शिकवतो. आवडेल? चला, तर काय करायचं आहे? खूप वेळ जास्त वेळ तुम्ही सबकॉन्शियस माइंड जाऊ शकता विदाउट आमची हेल्प घेऊन, आणि तुम्ही तुमचं काम करून घेऊ शकता. पण हे माइंड कसं आहे माहिती का? अगेन ऊर्जा मी म्हटलं, तुमचे थॉट वर्क करतात. तुम्ही तुमच्यासाठी दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना तिथे वर्क होते. कशी होते, काय होते ते निसर्गाला माहिती, मला नाही माहिती. मी खूप करून बघितलं, मला त्याचं उत्तर नाही भेटलं, व ती वर्क करते. बरं, ते किती दिवस लागतील? बरोबर ना? मला प्रश्न येतो किती दिवस लागतील? तर मोजून 7 दिवस लागतात. 7 days. 7व्या दिवसापासून तुम्ही आज केलेली जी विचार आहेत ते तुमच्या 7व्या दिवशी तुम्हाला सिद्ध होणार, करता येणार. हे एवढं सिंपल आहे. म्हणून काय करा, रात्री झोपताना स्वतःसाठी 3 चांगले थॉट टाका आणि सकाळी उठताना 3 चांगले थॉट टाका. असे 6 थॉट असले पाहिजे. आता परत प्रॉब्लेम काय माहिती का? आपण विसरून जाणार मला उद्यापासून. मग आता एक काम करायचं, घरी गेल्याच्या नंतर जिकडे झोपता तिकडेच काय करायचं, 6 थॉट लिहून काढायचे. तुमचे चांगले, तुम्हाला जे हवं आहे आयुष्यामध्ये ते 6 थॉट्स. काही प्रॉब्लेम नाही. आपण 3च्या ऐवजी आपण रोज 6 थॉट्स विचार करू. रात्री झोपताना 6 थॉट्स, सकाळी उठताना 6 थॉट्स. आणि त्यातला जो थॉट्स होऊन जाईल की हा सिद्ध झाला, भेटला, ते व्हायला लागलं, काही प्रॉब्लेम नाही, तो चेंज करा, दुसरा थॉट त्याचा रिप्लेस करा. असं करत राहा. काही थॉट्स तुमचे विचार 10-15 दिवसामध्ये तुम्हाला उत्तर मिळायला सुरुवात होतं. काही थॉट्स तुमच्या 8 दिवसामध्ये, काही थॉटला महिना लागू शकतो. तुम्ही म्हणाल सर 5 कोटी रुपये हवेत 8 दिवसामध्ये, नाही होणार, वेळ लागेल त्याला. तर पण हा ऑफकोर्स मी रोज सकाळी उठलो की आज किती कमवायचे हा थॉट करून टाकतो मी, की आज किती क्लायंट भेटले पाहिजे, आज एवढे क्लायंट भेटले मला. विचार, पोलिसांसाठी काहीतरी करायचं, समोर त्यांच्या उभं राहायचं. मी आता जस्ट सुरुवात त्यांना सांगत होतो थोड्या वेळापूर्वी, माझं स्वप्न होतं. मी हे 2 वर्षापूर्वी मेडिटेशन करताना व्हिज्युअलाइज केलं होतं, पाहिलं होतं. 2 वर्षापूर्वी मी पाहिलं होतं की मी पोलिसांसमोर लेक्चर देतो आणि मला ते करायचं होतं. 2 वर्षाचा काल गेला, पण आज तुमच्या समोर उभा आहे फक्त थॉट्समुळे. आणि आपण हे सगळं फ्रीमध्ये करतोय. बरं, वी आर नॉट चार्जिंग एनिथिंग. आम्ही आणि सुरुवाताई आम्ही आणि तुमच्या विमाननगरच्या मार्शल आहेत, रुपाली कोरंटे आणि मार्शल मध्ये सुद्धा त्यांना जास्त टेन्शन आहे. 12-12 तास तुम्ही काम करत असाल, त्यांना पण 12-12 तासच काम करायचे. काहीच फरक नाही आहे. तुमची फक्त ड्युटी थोडीशी वेगळी झालेली आहे. तुम्ही कम्पेअर करत असाल कदाचित, अरे तिथे AC मध्ये बसून नाही, हे गरम लोक होते त्यांचं तिथे बसून, ते पण माझ्याकडे येतात. सर टेन्शनमध्ये आ जाओ, सो जाओ, बिल फाडून येतात. पण हे आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही सर्वात पहिले हा विचारच सोडून द्या की अरे फक्त प्रॉब्लेम मलाच आहे. नाही, बरं, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. IT मध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा. आणि मी तो सांगू का, तुम्हाला कोणाच्या पेक्षा जास्त काम नाही करायचं. लक्षात घ्या, मी सगळ्यांना सांगतो, चढाओढ नाही करायचे की अरे तो पुढे गेला मग मी पण ते करतो. नाही. आपल्याला काय करायचं माहिती का, काल मी जे काम केलं होतं ना त्यापेक्षा आज फक्त बेस्ट द्यायचं, एवढंच करायचं. बरोबर आहे. चढाओढ नाही करायची आपल्याला. असू देत ना, त्याला पेमेंट वाढलं असेल, त्याचं काम कमी झालं असेल, त्यांनी गाडी घेतली असेल, त्यांनी घर घेतलं असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला पण मिळेल. मी टेक्निक शिकवतो ना काय करायचं ते, कर्ज कसं कमी करायचं, गाडी कशी घ्यायची, बंगला कसा घ्यायचा, घर कसं घ्यायचं, सगळी टेक्निक शिकवतो. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती का, पॉझिटिव्ह राहायचं, आत्मविश्वास, कारण हीच तुमची ऊर्जा आहे. आता मी तुम्हाला एक अशी टेक्निक शिकवेल की
की ती केल्यामुळं तुम्हाला कधीच कंटाळा येणार. तुम्ही मी बघत असतो खूप ठिकाणी आम्ही जाताना त्यांना दोष देऊन उपयोग नाही आहे. तुम्हाला तुमचे विचार बदलायला लागतील की हो माझी मुलगी माझा मुलगा आता अभ्यास करायला लागला, तो माझा ऐकायला लागला. हे रोज 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 करून तुमच्यामध्ये फरक पडेल, त्यांच्यामध्ये फरक पडेल. आणि स्वतःमध्ये तुम्हाला फरक करायचा. तुम्हाला मी काय म्हटलं, सकाळी उठल्या उठल्या सबकॉन्शियस माइंड जागी असतं. सकाळी उठल्या उठल्या सबकॉन्शियस माइंडचं दार उघडं असतं. फॉर एक्झाम्पल जे दिवसभर बंद आहे, आता बंद आहे, आता बंद आहे. जेव्हा तुम्हाला झोप लागते ना, कंटाळा येतो रात्रीच्या वेळेस, तेव्हा एकदा ते द्वार उघडतं आणि सकाळी उठल्या उठल्या ते दार उघडतं. जेव्हा तुम्ही ना झोपेत असता ना जागी असता, अशी अवस्था म्हणजे हिप्नोटिझमची अवस्था. ती 2च वेळेस होते ज्या वेळेस तुम्ही झोपेच्या मूडमध्ये असता. आता एक गंमत तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा दिवसभर उभे असता, कंटाळा येतो, झोप येते ना, याचा अर्थ तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड जागी झालंय. तेव्हा तुम्ही जे बोलाल ते सत्य होणार. पण तुम्ही तेव्हा काय बोलता, कंटाळा आलाय, त्रास होत आहे, पाय दुखतोय, झोपावंसं वाटतंय, कंटाळा आलाय, आणि तेच डायरेक्ट बसतं कुठं, सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतं. तेच रेकॉर्ड होतं आणि मग दिवसभर तुमचं शरीर त्रासदायमध्ये फिरत असता. दुखतंय, त्रास होतोय, कंटाळा आलाय, झोप लागतीये. मी नाही बोलत, शास्त्र बोलतं, सायन्स बोलतं. मी तर म्हणतो मग एवढंच करायचंय की जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मागा. मला प्रॉब्लेम आहे, मला अडचण आहे, मला टेन्शन आहे, यापेक्षा असं म्हणायचंय की या प्रॉब्लेमचं मला सोल्युशन मिळतं, मला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. हे आपल्याला कधी बोलावं लागेल बरं? हे तुम्हाला बोलावं लागेल सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना. दिवसभर तर बोलाच, पण दिवसभरापेक्षा सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना, अगेन सायकोलॉजिकल असं आहे, त्यावेळेस आपल्या ब्रेनमध्ये, तुम्हाला त्या ब्रेनमध्ये कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड 3 प्रकारचे बेसिकली. सर आपण 2 वरती चर्चा करू, तिसऱ्यावरती आपण चर्चा नाही करत, दुसऱ्यावरती चर्चा करू. कॉन्शियस माइंड, कॉन्शियस तुम्ही आणि मी आता आपण बोलतोय, समोर बसलेल्यांना माझे प्रत्येक विचार पटतीलच असं नाही. मी म्हटलं मला गुलाब आवडतो, तुम्हाला पण गुलाब आवडला पाहिजे असं नाही. पण दुसरं एक माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड. त्यात जर मी तुम्हाला घेऊन गेलो आणि म्हटलं तुम्हाला गुलाब आवडतो, मला गुलाबाची खुशबू येते, तुम्हाला ऑटोमॅटिक गुलाबाची खुशबू यायला सुरुवात होते, तुम्हाला गुलाब आवडायला लागेल. हे पण सिद्ध करून दाखवेल इथेच आत्ताच. हे एवढं सिंपल आहे. इट्स कॉल्ड हिप्नोटिझम.